पहा नवीन एपिसोड्स एकदम ऍड फ्री। वर्षाताई घरातच होत्या, भाऊजी खोटं बोलत होते माझ्याशी। बरं ते सगळं जाऊ दे, मला सांग आनंदी, तू गेलीस हो तेव्हा तुला अतुलरावांनी सांगितलं की वर्षा घरी नाहीये बरोबर। मग तुला कसं कळलं की वर्षा घरात आहे? तू आतमध्ये जाऊन बघितलंस? नाही नाही, एक मिनिट थांब। तिला तसं वाटत असेल, आपण वर्षालाच एक फोन करून बघूया ना, खात्री करून घेऊ। हॅलो वर्षा, हा दादा बोल ना, झालं जेवण? नाही, झालं ते। तुझा फोन का बंद होता? अरे दादा, फोनची बॅटरी जरा खराब झाली। मला असं वाटतंय की तू आता मला नवीन फोन घेऊन द्यायची वेळ आली आहे। हा ठीक आहे, बघू आपण ते। मला सांग, 2 दिवस आली नाहीस तू घरी, का बरं? काय सांगू तुला, काम होतं। आनंदी तुझ्या घरी आली होती, माहितीये ना तुला? आनंदी? तुझ्या नवीन घरी। वर्षा, तू घर बदललंस आणि सांगितलं का नाहीस? अरे सांगणारच होते रे, पण असं घर बदलण्याचं कारण काय? अरे दादा, ते घर होतं दुसऱ्या मजल्यावर आणि ना त्या बिल्डिंगची सारखी लिफ्ट बंद पडायची रे, मला ना चालत जावं लागायचं। मग हे म्हणाले नको ना कटकट, आपण जरा घरच बदलून टाकू, म्हणून मग आता 12व्या मजल्यावर घर घेतलंय। काय व्ह्यू आहे म्हणून सांगू तुला दादा, यांचा तर आता पायच निघत नाही घरातून। मग काय, आम्ही 2 जण मस्त गॅलरीत बसून चहा पित असतो। आज तर मी भजी पण केली होती आणि हो, आनंदीपेक्षा चांगली जमली होती। हा, सांग तुझ्या बायकोला। ते ठीक आहे, पण इतकी छोटी मोठी गोष्ट नाहीये ना ही, सांगितलं कसं नाही? अरे दादा, घाईघाईत झालं रे, खूप अर्जंटली ठरलं। आणि तसंही तुला तुझे व्याप काय कमी आहेत का? हा, घरात द्यायला वेळ मिळत नाही तुला। ते सगळं ठीक आहे, पण आनंदी सांगत होती की ते घर भाड्याने होतं आणि म्हणून काढलं। अरे दादा, काही काय सांगते आनंदी? तब्येत बरी आहे ना तिची? हे बघ, मी सांगते तुला, आधीचं घर 35 लाखाला विकलं आणि हे घर 50 लाखाला घेतलं। 15 लाख रुपये यांनी यांच्या ऑफिस मधून लोन काढलंय। तू पण ना कुणाचंही काही ऐकतोस। बरं, आनंदी तुझ्या घरी आली होती हे तरी माहितीये ना तुला? अरे दादा, मी घरी कुठे होते, लोणावळ्याला गेले होते 2 दिवस मैत्रिणींबरोबर। पण आनंदीला भाऊजींनी सांगितलं की तू खंडाळ्याला गेली होतीस। दादा, लोणावळा काय आणि खंडाळा काय, किती दूर आहे? एक दिवस खंडाळ्याला गेले, दुसऱ्या दिवशी लोणावळ्याला गेले। सांगितलं असेल यांनी खंडाळा, त्यात काय एवढं? पण घराचं शिफ्टिंग सोडून तू बाहेर का जावंस? दादा, मला ते शिफ्टिंग वगैरे करायचा कंटाळा येतो, तुला माहितीये ना। म्हणून मग मीच यांना म्हटलं, ते मूव्हर्स अँड पॅकर्स बुक करा आणि करून घ्या एकदाच काय ते शिफ्टिंग। मग काय, यांनी तसंच केलं। बरं, मग झालं आता शिफ्टिंग? हो, आणि आता मी पण आलीये ना। आता बघ, घर कसं व्यवस्थित लावते। घर काय फक्त तुझ्या बायकोलाच नीट सजवता येतं। आता बघ, तुझी बहीण कसं छान घर सजवते ते। ठीक आहे, चालू दे तुमचं, ठेवतो फोन। काय? व्यवस्थित आहे, ती व्यवस्थित बोलत होती आणि ती खरंच बाहेर गेली होती आणि ते शिफ्टिंगसाठी काही बाहेरची माणसं बोलवली होती। नाही, भाऊजी एकटेच होते, सगळं एकटेच करत होते भाऊजी। मी स्वतः बघितलं भाऊजींना एकटे असताना। सोडा ना, तू मला हवं ते सांगितलं ना, मी सोडा ना माझा हात। सोडा ना। आनंदी आलेली सांगितलं का नाही मला? सांगायची गरज होती? काही ढोल ताशे वाजवून स्वागत करायचं होतं का माहेरच्यांचं? अहो, अजून चौकशी करायला हवी आपण। कसली चौकशी ग? हा, आता काय पोलीस धाडतेस त्यांच्या घरी?
केला ना भावाने फोन, झाली ना चौकशी, आता विचारपूस पण झाली. हा आता कशाला नाक खुपसतेस त्यांच्यामध्ये. ए बाई, चिंगी न जेवता झोपली, आता नवऱ्याला तरी जेवू दे सुखाने. तू पण जेव बाळा, चला लवकर. माफ करा, जेवा. तू पण जेव. आई, भाऊजी पण खोटं बोलतायत आणि वर्षाताई पण. घर बदललंय, सगळं ठीक आहे, पण वर्षाताई घरात नाही असं का बरं सांगितलं असेल मला भाऊजींनी? आणि वर्षाताईंनी का दुजोरा दिला असेल या सगळ्याला? आता कसं सांगू यांना की वर्षाताईंचं म्हणणं आणि त्यांचं वागणं खोटं आहे? कसं सांगू? आनंदी, हा, काही हवंय? नाही मला काही नको आहे, जरा बोलायचं होतं तुझ्याशी. बोल. वर्षाचा विचार करतेस ना, आणि म्हणून मगाशी नीट जेवली सुद्धा नाहीस. ते वर्षाचा विचार करतेस, तिच्याबद्दल तुला काळजी वाटते. इनफॅक्ट घरातल्या प्रत्येकाबद्दलच तुला काळजी असते. प्रत्येकाचा तू आदर जो करतेस इतका, मनाने खूप चांगली असते म्हणून. पण नको एवढा विचार करू. आणि वर्षाचा इतका विचार करण्यासारखं काहीच झालेलं नाहीये. ती वर्षा आहे. मी कधी कधी म्हणतो ना असं, लहान मुलीसारखी आहे वर्षा. ते खरंच आहे. अगं पोटात काहीच राहत नाही तिच्या. खरंच तिच्या आयुष्यात काही घडलं असेल ना, ते कधीच आपल्याला कळलंही असतं. तिच्या आयुष्यात काही घडलंय असं तुला वाटतंय तर ती सांगणार नाही. तू उगाच विचार करतेस आणि स्ट्रेस घेतेस. ऐक माझं, नको विचार करूस. अजिबात विचार करू नकोस. शांत राहा आणि शांत झोप. आता दमली असतो खूप. हा ठीक आहे, झोपणार शांतपणे? झोप. हो. मी झोप झोप झोप. गुड नाईट. गुड नाईट. काय काय म्हणाला राघव? शांतपणे झोप. तुला समजावायला आला होता ना? हो, मी त्यांना सांगण्याचा. मला कळतीये तुझी अडचण आणि तुला वर्षाची. राघवने तुला समजावायचा प्रयत्न केला, तुझ्या सासूने तुला बजावण्याचा प्रयत्न केला, तरी सुद्धा कुठेतरी पाणी मुरतंय असं आपल्याला वाटतंय ना. हो. मग बस, मग बाकी कुणाचंही ऐकू नकोस. हे बघ, तुझ्या मनाला जे वाटतंय ना ते कर. तुला खंबीर राहायला हवं. जोपर्यंत तुझं समाधान होत नाही की वर्षा जे सगळं दाखवतीये ते खरं आहे, तोपर्यंत पाठपुरावा सोडू नकोस. मी आहे तुझ्या बरोबर.
रमाते, काय झालंय? झोप नाही झाली का नीट? मला जाऊन 2 वर्ष पण झाली नव्हती. तेव्हाच आईंनी वर्षाच्या लग्नाचं काढलं. मी गेल्याच्या धक्क्यातनं अजूनही राघव सावरलेला नव्हता. पण आईंना मुलीच्या लग्नाचा मांडव घालायचाच होता. मग झालं. 1760 फोटो मागवले, वेगवेगळ्या मंडळांमध्ये नाव नोंदवलं. पण जे व्हायचं ते झालंच. 2 मुलांनी वर्षाला नकार दिला. आता आपली वर्षा तशी दिसायला चांगली आहे, पण तोंड कसं चालतं तिचं? झालं. हेच पुरलं आईंना. नाही, आपल्या मुलीशी लग्न करायला कोण कसं नकार देतं? मुलीच्या सुखापेक्षा यांचा अहंकार मोठा. मग काय, मुलाकडच्यांनी काहीही मागणी केली तरी ती पूर्ण करायची आणि मुलीचं लग्न करायचंच असं आईने ठरवलं. आई, ह्या अशा मुलासोबत तुला वर्षाचं लग्न लावून द्यायचंय? कसली घाई आहे? काय गरज आहे? काय खोट आहे त्या मुलामध्ये सांग मला? दिसायला चांगला आहे. अरे नोकरीच्या तर रांगा लागल्या त्याच्या समोर. काही रांगा वगैरे लागत नाहीयेत. सारखी धरसोड सुरू आहे. एक नोकरी धड करत नाही हा माणूस. आता मी बोलणं ऐकलं ना त्यांचं. राघव, तू थांबव हे सगळं. नको त्या मागण्या मान्य करू नकोस. हा, दोन्ही बाजूचा खर्च करा म्हणतायत. त्या दागिने आणि अमुक तमुक गोष्टींचा तो खर्च तर वेगळा, त्याबद्दलच्या मागण्या त्यांच्या वेगळ्याच आहेत. दोन्ही बाजूंचा खर्च हा कुठला हट्ट आहे? अरे आपली मुलीची बाजू आहे, तेवढं तर सांभाळायलाच पाहिजे की नाही? 2 नकार पासून माझी पोरगी वाळल्यासारखी दिसते मला. आई, म्हणजे आता हे स्थळ पण नाही, मी नाही असं होऊ देणार. राघवा, आपल्या लहान बहिणीचं लग्न करणं हे मोठ्या भावाचं कर्तव्य नाहीये का? तुझं काय म्हणणं आहे? तुझ्या बहिणीने तुझी बायको सोडून गेलेल्या मुलीला आयुष्यभर सांभाळत राहायचं, एवढंच करायचं तिनं. तुला नसेल जमत ना, मला सांग. आई मला झेपत नाही, मी बघेन मग मला काय करायचंय. आई, प्रश्न खर्चाचा नाहीये, प्रश्न त्यांच्या अवाजवी मागणीचा आहे. काय मागण्या केल्या मला सांग? त्याने काय घर मागितलं तुझं? त्याचं घर आहे स्वतःचं. आणि आपल्या मुलीसाठी आपण 4 गोष्टी दिल्या तिच्या सुखासाठी, तर काय बिघडणार आहे? आ राघवा, हे स्थळ गेलं ना हातून तर काही बरं होणार नाही बाबा. माझ्या मुलीला हा धक्का सहन होणार नाही, मी सांगून ठेवते तुला. दादा, तुला खरंच मी जड झाली आहे का रे? हे वर्षा, काहीतरी काय बोलतेस तू? नाही, तू 1 पैसा सुद्धा जड नाही झालीस मला. वर्षा, तुला त्याच मुलासोबत लग्न करायचंय? तुला आणि आईला हे स्थळ मान्य आहे तर मग ठीक आहे, लग्नाचा संपूर्ण खर्च मी करायला तयार आहे. मुहूर्त काढला, लग्न झालं, हे सगळं होताना बघत होते मी. त्यांना थांबवण्याचा प्रयत्नही करत होते, पण थांबवू शकले नाही. हे सगळं सांगण्याचा प्रयत्न केला मी, पण त्यावेळेस हे सगळं त्यांना समजावून सांगण्यासाठी, त्यांना थांबवण्यासाठी माझ्याकडे कोणताही मार्ग नव्हता. तेव्हाच वाटत होतं की हा माणूस वाटतोय तितका चांगला नाहीये, आणि मुळात म्हणजे त्याचा रागावरती ताबा नाही. आता लग्नाच्या वेळेसच सांगते तुला, लग्नाच्या वेळेला 2 तोळ्याच्या ऐवजी 1 तोळ्याची चेन केली म्हणून लग्न थांबवून ठेवलं होतं त्यांनी. माझ्या बाबांनी दिलेली चेन काढली आणि त्याच्या गळ्यात घातली. तेव्हा कुठे लग्नाला तयार झाला तो.
मला त्या क्षणापासून वाटत होतं की कुठेतरी पाणी मुरतंय. जिच्या काळजीपोटी प्रेमापोटी हे सगळं चाललंय तिला या सगळ्याचा त्रास होणार. पण आश्चर्य म्हणजे वर्षा त्याच्या घरात रुळली. मग तिची मजा मस्ती सगळं बघून हा विचार मागे पडला ग. काल त्याला पाहिलं ना तेव्हा वाटलं की हा माणूस तसाच आहे. आपण त्याचा जसा विचार केला होता ना तसाच. तो काही सुधारलेला नाहीये. भाऊजी आपल्या घरी कधी येतच नाही ना, मग कळेल कसं नक्की काय चाललंय ते. त्यासाठी त्याला इथे बोलवायला पाहिजे. आता नेमकं काय चाललंय हे समजून घ्यायचं असेल ना तर त्याला इथे बोलवायला पाहिजे. पण कसं रमत आहे? आपण त्यांना काय गुड मॉर्निंग आनंदी. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग रमा. गुड मॉर्निंग राघव. आनंदी, हा बिस्किटांमुळे चहा संपलाय माझा. वाढीव चहा देतेस का ग बाळा? हो आई. दे. ते बिस्किट खात होती ना, संपला चहा म्हणून घेते. हा देते. हा हे घ्या. काय चहा जास्तच व्हायला लागला? आईंच्या चहामध्ये साखर कमी असते पण शुगर फ्री आहे माझा चहा म्हणून घेते. अरे आनंदी, काही आणायचं असेल तर मला सांग, संध्याकाळी घेऊन येईन मी. नाही काही नको. काय ना माझे गुडघे दुखतात ना आनंदी, म्हणून म्हटलं बिस्किटांवर जोर देऊया. बिस्किटच खाते सकाळी म्हणून. बरं आई चहा घ्या आणि मग आराम करा. हो आज आराम करते मी. आराम कर. बघते. बघ बघ कोण आहे. वर्षाताई गुड मॉर्निंग. आले सिए. मी आले होते काल घरी. हे घे. बंद होतं तू. रिकामा आहे. घासायचा राहिलाय. मी थकले होते ना ग पिकनिकहून येऊन, त्यामुळे कंटाळा आला. काय ग आली? हो, तुम्हाला खूप आठवण येत होती ना माझी. खरं तर आई मी काल पिकनिकहून आल्यावरच येणार होते, पण खूप कंटाळले होते, मग म्हटलं राहू दे. पण फोन पण चहा आण ना माझ्यासाठी, मी आले तर. आणते. बाळाला चहा माझ्या. अगं आठवण काय, आम्हाला कोणाला आठवण नव्हती, तुझ्या बहिणीलाच आठवण येत होती. नाही तसं काही नाही. आई ग, आई मला दे ना. नाही तो शुगर फ्री आहे, तुला नाही चालणार. आणि आनंदी, अगं काल आलीस तर येऊन बसून तरी जायचं. आई हे म्हणाले मला की आनंदी आली काय गेली काय, बसली सुद्धा नाही साधी. नाही असं तुला आणणार आहे ना ती चहा. आई नुसतं बिस्किट तरी बुडवू दे ना ग आई. अशी काय इथे धक्का लागेल, तिकडे जा बरं. नाही वर्षा, अगं लहान मुलीसारखं वागू नये बेटा. आणते बहिणी, आणते ना तुझी बहीण. अगं पण मला नुसतं बिस्किट बुडवायचंय का चहामध्ये आई. ए आनंदी, आण ग, आण तुझ्या नंडेसाठी चहा. आणते आणते. काय म्हणतंय तुझं नवीन घर, काय म्हणतंय बाळा? मस्त. तुला माहितीये का, जुन्या घरात राहायचा आला मला कंटाळा. मग हे काय म्हणाले, ज्या घरात राहायचं आपल्याला कंटाळा येतोय तिथे राहायचंच कशाला, म्हणून मग घेऊन टाकलं नवीन घर. बरोबर. ताई चहा घे, आता चहा घे. मनसोक्त पी. हाताला काय लागलंय तुमच्या?
काय ग हळू काय नाही, कुठे काय आलंय बघू. काय नाही. आ! आई, काय करतेस आई? हळू काय करते? एवढं काय झालं बघू दे.